बरेच आता तुमच्यापैकी बरेच लोक असतील ज्यांचं घरचं घरून जास्त सपोर्ट नसेल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, ते तुम्ही हँडल करून जर स्टडी करून जर काहीतरी अचीव्ह केलं तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नसते. आणि ज्यांचा नसलाही जरी फायनान्शियल प्रॉब्लेम, त्यांना दुसरा प्रॉब्लेम असा असतो की बाकीचे मुलं जसं एन्जॉय करतात तसं तुम्ही करू शकत नाही. तुम्ही तुमचं डेडिकेशन स्टडीमध्ये देताय, डेडिकेशन तुमचं प्रिपरेशनमध्ये देताय. ते तो पण एक स्ट्रगलच आहे, बरोबर आहे की नाही. सो स्ट्रगल येणार आहे, तो करत राहा. फक्त काय की कन्सिस्टंट ठेवा. एक कन्सिस्टन्सी एक माझ्याकडे की आहे सक्सेसची, कन्सिस्टन्सी. दुसरे की तुमचं डिसिप्लिन. या दोन गोष्टी मस्ट आहे. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. आणि थर्ड आहे पेशन्स. या 3 गुरु किल्ली म्हणजे कीज आहे, सक्सेस मंत्र आहे की हे 3 गोष्टी जर तुमच्याकडे भरभरून असेल तर तुम्ही कुठेही टिकू शकता. बरोबर. एक नाही झाला तर दुसऱ्यात, दुसऱ्यात नाही झाला तर तिसऱ्यात, मग करत राहायचं. असं काही नाही अजून वय झालं तुमचं खूप कमी आहे, आता 17-18 चालू असतील तुम्हाला, भरपूर वेळ आहे. पण असं पण नका समजू की भरपूर वेळ आहे, खूप कमी वेळ आहे 3-4 वर्ष. आणि असं पण नका समजू खूप कमी वेळ आहे. फक्त करत राहा. आणि नाहीच झालं एनडीए मध्ये, ऑब्व्हियसली असं काही होणार नाही की होणार नाही म्हणून कोणाचं नाही झालं सीडीएस ऍप्ट करायचं तर तुम्ही हातात घेतलंच आहे ना की करायचं म्हणून. कारण की डिफेन्स सर्व्हिसेस जे आहे, बाकी नीटमधून जेई मधून तुम्ही जासाल तुम्हाला नोकऱ्या भेटेल, जॉब्स भेटतील, पैसा भेटेल. बट डिफेन्स सर्व्हिसमधून तुम्ही गेले ना, लाईफ भेटते. मी एक्सपिरियन्स केलंय, खूप जवळून एक्सपिरियन्स केलंय, म्हणजे तिथं राहून आलोय. तर लाईफ मिळते एक, जी लाईफ अँड डिग्निटी भेटते ना, ते डिफेन्स सर्व्हिसमध्ये भयानक आहे, ती कुठेच भेटत नाही तुम्हाला. ठीक आहे, करत राहा. ॲन्युअल टिश्यू ॲन्युअल टिश्यूचे 4 टाईप्स आहे. मी असं तुम्हाला मोटिवेट करण्याचा ट्राय नाही करत आहे, ज्या जेन्युइन गोष्टी त्या सांगतोय. मोटिवेशन अर्धा तास, 1 तास, 2 तास असतं, घरी गेल्यानंतर पुन्हा सेम गोष्टी होतात. मोटिवेशन नाही सांगत, जे एक्सपिरियन्स गोष्टी केल्या त्या सांगतोय. म्हणजे की ते तुम्ही, मला असं वाटतं की कंटिन्यू लक्षात ठेवा त्या गोष्टीवरती एक्झिक्यूट करा, हेल्प होईल तुम्हाला स्टडीमध्ये. मोटिवेशन मी काही संदीप माहेश्वरी नाही की मोटिवेशन चांगलं 2 घंटे बस करायचं, आता फोडून टाकायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, घरी गेले, जेवण केलं, झोपले, गेलं मोटिवेशन. असं नाही करायचं. ठीक आहे, फॅक्ट सांगतो, एक्सपिरियन्सेस सांगतो, एक्सपिरियन्सवरतून तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. कारण की जेवढा माणूस, आता एक समजा एक एक्झाम्पल आहे की एक बुक लिहिलं कोणीतरी, एखादा चांगला ऑथरचं नाव सांगा, बुक कोणी लिहिलं समजा, तुम्ही बुक्स रिडिंग करता, एखाद्या चांगल्या ऑथरचं नाव सांगा. रॉबिन शर्मा सरांचं एखादं बुकचं नाव सांग. हा, बरोबर. आता ते बुक्स त्यांनी लिहिले, त्यांचं किती एक्सपिरियन्स आहे तो बुक लिहिण्यासाठी, किती दिवस लागले असतील, खूप सारे दिवस लागले असतील. हा, काय म्हणत होता, खूप सारे दिवस लागले असतील. पूर्ण लाईफचा एक्सपिरियन्स त्यांनी एका बुकमध्ये केला. आपण ते बुक 2 तासात वाचू शकतो. त्या माणसाचं अख्खा आयुष्याचा एक्सपिरियन्स 2 तासात, किती सोपं करून दिलंय. बट त्याच्यातून काय घ्यायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे. तसं मी माझे एक्सपिरियन्स सांगत राहाल तुम्हाला. माझे एक्सपिरियन्स 1 वर्षाचे नाही, 5-6 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे, ते सांगत राहतील. आणि ते मलाच माहिती मी कसं स्ट्रगल केलंय, कुठून कसं किती जे स्वतः माणूस फेस करतं का त्याला माहिती असतं प्रॉब्लेम किती असतात, किंवा त्याचे एकदम इमिडिएट जे सोबत असतात त्यांना माहित असतं. आता मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेल, काही लोक मजाकमध्ये घेतील, काही लोक घेतील सिरियस, बट तेवढा सिरियसनेस घेणार नाही तुम्ही की तुम्हाला माहिती आहे की हा करायचं तर आहेच. बट जेवढा एक्सपिरियन्स कोणीतरी सांगताय का त्यातून, जसं बुक्स आपण रीड करताना जेवढा एक्सपिरियन्स घेतो तेवढा कोणाच्या लाईफमधून पण एक्सपिरियन्स घेता येतो. कारण की एखादा बुक रायटर किंवा एखादा सांगणारा माणूस, मोटिवेशनल स्टोरीज काय असतात की तुमचं एक ओळखून घ्यायचं की तुम्हाला कुठे मोटिवेशन भेटणार, तुम्हाला कुठे चांगलं वाटणार आहे. मोटिवेशन चांगलं वाटतं माणसाला, एक्सपिरियन्सने चांगलं नसतं वाटत. एक्सपिरियन्सने आग पेटत असते की नाही आपल्याला पण करायचंय. एक्सपिरियन्स कोणी जर शेअर करतंय तर आग पेटत असते. मोटिवेशनल स्पीच द्यायला 1 तास 2 तास इनफ आहे. ते 2-3 तास असतं, लय तर लय झालं तर 2-3 दिवस, खूप जास्त मनावर घेतलंय की आता करायचं 2-3 दिवस असतं मोटिवेशन, त्यानंतर नसतं. सो एक्सपिरियन्स वरतून शिकायचं. कोणताही पर्सन असेल त्याचे एक्सपिरियन्स काय, ते एक्सपिरियन्स वरतून जर शिकलं तुम्ही तर खूप जास्त दूरपर्यंत ते आपल्याला हेल्प करेल प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे. ॲनिमल टिश्यू 4 टाईपचे, इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस. ॲनिमल टिश्यू इपिथेलियल, दुसरा कोणता आहे कनेक्टिव्ह, थर्ड वन मस्क्युलर, फोर्थ वन
नर्वस टिश्यू. इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस टिश्यू. इपिथेलियल टिश्यूचं जे फंक्शन्स आहे ॲनिमल टिश्यू मध्ये ते प्रोटेक्शनचं आहे. ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यू प्रत्येक मसल्सला कनेक्ट करण्याचं काम करतं. थर्ड आहे मस्क्युलर टिश्यू, मसल्स मध्ये असतात. आणि फोर्थ आहे नर्वस टिश्यू, फक्त नर्वस मध्ये भेटतील, बाकी कुठंच नाही भेटणार. ब्रेन, नर्वस टिश्यू कुठे असतात? ब्रेन मध्ये. तिथे ब्रेन आणि कुठे असतं अजून? स्पायनल कॉर्ड. त्या दोन ठिकाणीच तुम्हाला नर्वस टिश्यू भेटतील. तिथे नर्वस टिश्यूची स्पेशलिटी की त्या कधीच डिवाइड होत नाही, परमनंट आहे. परमनंट टिश्यू येतात नर्वस टिश्यू मध्ये. लाईफ म्हणजे जेव्हा आपली बर्थ होते तेवढ्या जेव्हा असतात टिश्यू तेव्हाच मरताना तेवढ्याच असतात, डॅमेज एक स्टेप सोडून. ठीक आहे. ना त्या डिवाइड होत ना त्या मरत. नर्वस टिश्यू परमनंट आहे. ठीक आहे. एकच टिश्यू पूर्ण बॉडीमध्ये ज्या की परमनंट आहे, नर्वस टिश्यू. ठीक आहे. फर्स्ट वन आहे इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू फ्रेडरिक रिओसनने डिस्कवर केली होती. डिस्कवर्ड बाय फ्रेडरिक रिओस. यांनी डिस्कवर केली होती 1703 मध्ये. 1703 मध्ये डिस्कवर केली होती. इपिथेलियल टिश्यूचं काम काय? प्रोटेक्शन, एक्सचेंज ऑफ मटेरियल आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस. काय काय फंक्शन आहे? प्रोटेक्शन, दुसरं काय? एक्सचेंज ऑफ मटेरियल्स, एक्सचेंज ऑफ मटेरियल्स आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस. हे काम कोणाचं आहे? इपिथेलियल टिश्यूचं. बॉडीमध्ये हे जे 3 फंक्शन्स होतील ते या टिश्यू करतील, इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. इपिथेलियल टिश्यू मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहे. सिंपल स्क्वॅमस आहे, त्यानंतर क्युबॉइडल्स इपिथेलियम आहे, त्यानंतर कॉलमनर इपिथेलियम आहे आणि त्यामध्ये पण स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस. अशा 2-3 टाइप्स आहे. तीन टाइप्स आहे मेनली. एक आहे सिंपल स्क्वॅमस, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस आणि थर्ड वन आहे सुडो स्ट्रॅटिफाईड. 3 टाइप्स आहे आणि यामध्ये पण सब टाइप्स आहे. कन्फ्यूज होऊ नका, एक एक लक्षात घ्या प्रॉपर. कुठली सब टाइप कोणाचा आहे तो लक्षात घ्या. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे? तर पहिली इपिथेलियल टिश्यू प्रोटेक्शनचं काम करते, एक्सचेंजचं काम करते आणि गॅसेसचं काम करते इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. इट कव्हर्स एक्सटर्नल बॉडी अँड एक्सटर्नल बॉडी सरफेस अँड इंटरनल बॉडी कॅव्हिटीज. इट कव्हर्स, लिहून घ्या, इट कव्हर्स इंटरनल बॉडी सरफेस. इंटरनल बॉडी सरफेस म्हणजे आतून जे एवढ्या ट्यूब्स आहे त्याला जी लाइनिंग असेल ती कोणाची असेल? मग इपिथेलियल टिश्यूची. इट कव्हर्स इंटरनल बॉडी कव्हर, बॉडी सरफेस, सॉरी, body surface and internal body cavities also. Body cavities, internal body cavities also. ठीक आहे. यामध्ये पहिला टाइप आहे सिंपल स्क्वॅमस. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पहिला टाइप यातला. स्क्वॅमस मधला. ठीक आहे. सिंपल स्क्वॅमस. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू ए.
आता यामधला सब टाईप आहे सिंपल स्क्वॅमसचं काम काय, इट इज अ सिंगल लेअर अँड क्लोजली फिटेड असता, सिंगल लेअर्ड असता अँड क्लोजली फिटेड. सिंगल लेअर्ड आणि क्लोजली फिटेड असतं. ठीक आहे. यामधला पहिला टाईप आहे स्क्वॅमस इपिथेलियल. स्क्वॅमस इपिथेलियम सिंपल स्क्वॅमसचा टाईप एक सब टाईप आहे काय, स्क्वॅमस इपिथेलियल. स्क्वॅमस इपिथेलियम, स्क्वॅमस इपिथेलियम त्याचं काम काय, इट कव्हर्स. आता कुठे कुठे हे आपण बघणार आहे, प्रत्येक टाईप कुठे कुठे भेटणार आहे ते बघू आपण. तर हा जो स्क्वॅमस इपिथेलियम आहे तो बॉडीमध्ये सापडेल. इट कव्हर्स इसोफॅगस अँड लाइनिंग ऑफ माउथ. इट कव्हर्स कुठे कुठे असेल मग, इट कव्हर्स लाइनिंग ऑफ इसोफॅगस आणि माउथची लाइनिंग. ठीक आहे. इसोफॅगस अँड माउथ या दोघांची लाइनिंग कोण कव्हर करेल, स्क्वॅमस इपिथेलियम. सेकंड टाइप यातला क्युबॉइडल इपिथेलियम. क्युबॉइडल इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम हे कुठे कुठे असेल मग, इट फॉर्म्स लाइनिंग ऑफ किडनी. लिहून घ्या, इट फॉर्म्स लाइनिंग ऑफ किडनी. It forms lining of kidney tubules and ducts of salivary glands. It forms lining of kidney tubules and ducts of salivary glands. Ducts of salivary gland. Second point, it also helps in absorption, excretion and secretion of material. It also helps in absorption, excretion आणि सिक्रेशन या तीन मध्ये हेल्प करेल. ठीक आहे. जिथे जिथे ऍब्झॉर्प्शन होईल तिथे तिथे कुठले टिश्यू असतील मग, क्युबॉइडल. क्युबॉइडल कोणाचा पार्ट आहे, सिंपल स्क्वॅमसचा. सिंपल स्क्वॅमस कोणाचा पार्ट आहे, इपिथेलियल टिश्यूचा. एवढं ते जो फ्लो आहे तो लक्षात घ्या फक्त एकदा. थर्ड आहे कॉलमनर इपिथेलियल. कॉलमनर कॉलमनर इपिथेलियम टिश्यू. ठीक आहे. हा पण कोणाचा पार्ट आहे, सिंपल स्क्वॅमसचा. ठीक. याचं काम काय असेल मग, इट फाउंड इन इनर लाइन ऑफ इंटेस्टाइन. इट फाउंड्स इन इनर लाइन ऑफ इंटेस्टाइन, दोन्ही पण इंटेस्टाइन लार्ज आणि स्मॉल. इट फाउंड्स इन इनर लाइन ऑफ इंटेस्टाइन वेअर ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन ऑकर्स. वेअर ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन ऑकर्स. कळलं, लिहिलं सगळ्यांनी व्यवस्थित, इथपर्यंत लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड टाइप आहे सिंपल स्क्वॅमस. नंतर हा तर सेम इथे काय आपण काय म्हणलो, टिश्यू फक्त एकच टिश्यू एकच काम करेल का, नाही, दुसरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे यूज करू शकता, म्हणजे फॉर्म करू शकता त्यांचं फंक्शन. ठीक आहे. सेकंड टाइप आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमसचाच टाइप आहे, स्क्वॅमस इपिथेलियमचा टाइप आहे. सेकंड टाइप आहे, ए नंतर बी लिहा, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. हे झालं, हे करू रफ. BA stratified squamous epithelium. Stratified squamous epithelium. ठीक है.
यामध्ये पॉइंट लिहा, सेल्स आर अरेंज इन मेनी लेयर्स. खूप साऱ्या लेयर्स मध्ये काय असतं, अरेंज असतात याच्या टिश्यूज. ठीक आहे. आणि आर नॉट अँड आर अँड दे आर नॉट सिमिलर. सिमिलर नसता. ठीक आहे. इट इज फाउंड इन आउटर साइड ऑफ स्किन. आउटर साइड ऑफ स्किन. आउटर साइड कुठे असते मग स्किनची, आपली टोटल पूर्ण कव्हर बॉडी मध्ये. इट इज फाउंड इन आउटर साइड ऑफ स्किन अँड इट इज हायली रेजिस्टंट टू मेकॅनिकल इंजुरी. अँड इट इज हायली रेजिस्टंट. हायली रेजिस्टंट टू मेकॅनिकल इंजुरी. मेकॅनिकल इंजुरीला काय रेजिस्टर करतं. ठीक आहे. आणि इट ऑल्सो वॉटरप्रूफ. असं होतं का कधी की आज आता माझं वजन 50 किलो होतं किंवा 60 किलो होतं, मी आंघोळ केली माझं वजन 70 किलो झालं, असं होतं का कधी? वॉटरमध्ये गेलं, ऍब्झॉर्ब झालं त्या स्पंज सारखं, असं होतं का? नाही. स्पंज वॉटरप्रूफ नाही, ते वॉटर ऍब्झॉर्ब करतं. आपली स्किन जी आहे वॉटरप्रूफ आहे. ठीक आहे. म्हणजे आपण पाण्यात जरी रात्रभर जरी थांबून बसलो फक्त ब्रिदिंग करत